नमस्कार, मी स्मिताच किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवूयात उपवासाचे फ्राईज। त्यासाठी आपण असा साबुदाणे स्वच्छ 2 पाण्याने धुवून रात्रभर भिजत घातलेले आहे। ते छान फुललेत बघा। आपण आता वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी घ्यायचे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, याच्या तोडून घालायच्या। थोडंसं जिरं अंदाजाने घ्यायचे, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। हे आता आपण जाडसर वाटून घेऊ। हे असं जाडसर म्हणजे भरडच वाटायचंय। आपलं वाटून झालंय। आता आपण पुढची तयारी करायची। अशी एक मोठी परत घ्यायची, त्यामध्ये आधी घालूयात साबुदाणे, वाटलेला ठेचा, हा पसरून घेऊया आधी। असं केलं की सगळ्या साबुदाण्यांना मीठ लागेल। आता आपण बटाटे घेऊयात। इथे मी 4 बटाटे घेतले उकडून। थोडेसे असे कुच करून घेऊयात। तुम्ही कापून किंवा किसून घेतले तरी चालते। आता साबुदाणे आणि बटाटे हलक्या हाताने फक्त एकजीव करून घेऊया। आपण बटाटा मिक्स झालेला आहे। आता आपण दाण्याचा कूट घेऊया। मी 1 वाटी कूट घेतलाय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता। आता आपण गॅस चालू करून तेल तापत ठेवूया। तोपर्यंत असा चॉपिंग पॅड घ्यायचा आहे किंवा एखादं ताट वगैरे घेतलं तरी चालेल। त्यावरती असा प्रेस पेपर किंवा आपलं पॉलिथिन असेल ते ठेवायचं। त्यात थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि हा असा गोळा घ्यायचा। जसं आपण थालीपीठ करतो किंवा तसं आपण हे असं डॅप करून घ्यायचे। यामध्ये गॅप नसला पाहिजे। जर गॅप यामध्ये राहिला तर आपल्या वड्या किंवा जे बनवतो आपण ते फुटून जाईल। त्यामुळे हे टाईट करायचं चारी बाजूने। आणि हे झालं की वरून डॅप करायचं। आता आपण हे कटरनी कट करून घेऊया। आपण आधी फ्राईज बनवायला घेऊया। असं सेंटरनी कट करू। असं थोडंसं आपण एक स्ट्रिप उचलून असं प्रेस करून घेऊया, म्हणजे ते टाईट होईल। असं आपण सगळं करून घेऊया। आपले फ्राईज बनवून तयार आहेत। आता आपण हे फ्राय करायला घेऊया। या फ्राईजचे बबल्स कमी झाले की मग आपण हे हलवूया। आता आपण हे पलटून घेऊया। आपले फ्राईज खूप छान फ्राय झालेत। आता आपण हे काढून घेऊया। आता यासोबत खाण्यासाठी आपण चटपटीत दही बनवूयात। त्यासाठी घ्यायचंय दही। आता अर्धा वाटी दही असेल तर त्यासाठी चिमूटभर मीठ, चवीनुसार साखर, थोडं जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट। हे आता आपण हलवून घेऊया। हे दिसायला बघा सेम मेयोनीज सारखं दिसतं। आपलं दही तयार आहे।
आता आपण सर्व करायला घेऊया. आपले फ्राईज रेडी आहेत. मी तुम्हाला दाखवते हे किती कुरकुरीत झाले असतील. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.